आपल्याला 500 रुपयाचं बिल यायचं ते 5000 रुपयावर गेलं. एक मोठी वाढ त्याच्यामध्ये झाली. खरं तर 29 मार्च 2022ला ज्यावेळी अशा प्रकारचे हे दर आले होते, तात्काळ सरकारने त्या संदर्भात अपील फाईल करायला पाहिजे होती आणि सांगायला पाहिजे होतं की हे दर काही परवडणारे नाहीये, तुम्ही पुन्हा आम्हाला प्रवाहीचे दर द्या. पण तसं काही झालं नाही. नंतर ज्यावेळी हे लक्षात आलं आणि निश्चितपणे लोकांनी आम्हाला सांगितलं, वसे पाटील साहेब स्वतः मला बोलले, आम्ही कॅबिनेटला हा विषय घेतला. 2 प्रकारे याच्यावर कारवाई आपण केली. पहिली कारवाई ही केली की आता ते जलमापक यंत्र वगैरे जे काही बसवायचं आहे त्याची तारीख वाढवून घेतली आणि त्यामुळे याच्यावर स्थगिती आपण घेतली. ही स्थगिती कधीपर्यंत आहे? 30/6/2025 पर्यंत. म्हणजे जवळपास अजून 1 वर्ष याच्यावर स्थगिती आपण घेतलेली आहे. पण हा तात्पुरता उपाय आहे. आपल्याला असं वाटतं की जलमापक यंत्र तर आपल्याला बसवायचे आहे, किती पाणी वापरलं जातं, पण त्या जलमापक यंत्राप्रमाणे आपल्याला वसुली करायची नाही आहे. त्यामुळे ती वेगळी गोष्ट आहे. क्षेत्र आधारितच आपल्याला जी पूर्वीप्रमाणे वसुली आहे ती करायची असल्यामुळे आम्ही कॅबिनेटला त्या ठिकाणी विषय घेऊन आणि जो काही महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या अंतर्गत सरकारला विशेष अधिकार आहे, त्या विशेष अधिकाराचा वापर करून आम्ही एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. अधिवेशनामध्ये ही बातमी समोर आलेली आहे. ससूनचं रिव्ह्यू ऑडिट होणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलेलं आहे. ससूनचं रिव्ह्यू ऑडिट केलं जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिलेली आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय.